तर तुम्ही पाहू शकता खूप महत्त्वाचा हा चार्ट आहे. मी तुम्हाला हा चार्ट टेलिग्रामवर प्रोव्हाइड करून देईन. जे आपण पेपर पाहणार आहोत ते खूप महत्त्वाचं राहणार आणि त्यातील खूप सारे क्वेश्चन आहेत जे की रिपीट होऊ शकतात. चला पेपर स्टार्ट करूया. पुढचे 5 ते 10 मिनिट तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, त्यावरून तुम्हाला कळून जाईल की यावर्षी पेपर कसा येणार आहे, कोणते क्वेश्चन रिपीट होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो 80 आउट ऑफ 80 तुम्ही कसे मिळवू शकता. तुम्हाला काय चुका करायच्या नाही आहे आणि कोणता तुम्हाला प्लस पॉईंट तुमच्यामध्ये घेऊन पेपर द्यायला जायचा आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर पेपर स्टार्ट करूया. बोर्ड क्वेश्चन पेपर मार्च 2022 जो की प्रिव्हियस इयरचा पेपर आहे आणि खूप इम्पॉर्टंट पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो. यातील खूप सारे असे क्वेश्चन आहे, खूप सारे असे टॉपिक आहे की यावर्षी रिपीट होणार आहे आणि मी तुम्हाला कोणते चॅप्टर इम्पॉर्टंट आहे, कोणते चॅप्टरमधून क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत जे की बनू शकतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सेक्शन वाईज तुम्हाला सेम पॅटर्न राहणार आहे. तुम्हाला 10 MCQ ओव्हरऑल. देन तुम्ही पाहू शकता क्वेश्चन 2मध्ये तुम्हाला आन्सर द फॉलोइंग ऑफ क्वेश्चन. देन 8 1 मार्क्सचे क्वेश्चन राहणार आहे. कोणकोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट होते आणि यावर्षी ते रिपीट होऊ शकतात ते पण आपण पाहणार आहोत. म्हणजेच येणारे 5 ते 10 मिनिट खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ पहा आणि पेन आणि पेपर सोबत घेऊन ठेवा किंवा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. तसं तर पेपर झाल्यानंतर मी तुम्हाला प्रिव्हियस 2 इयर 3 इयरचे पेपर देणार आहोत. त्याचे PDF कसे डाउनलोड करायचे ते पण सांगणार आहोत. अँड आफ्टर देन याचे तुम्हाला ओव्हरऑल मार्क्स सोल्युशन तो PDF पण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत आणि मार्क्स वाईज कशाप्रकारे स्टुडंटनं लिहिलेलं आहे, कशाप्रकारे तुम्हाला लिहायचा पेपर ते पण मी तुम्हाला सांगणार आहोत. सर्वात अगोदर सेक्शन A पासून आपण स्टार्ट करूया. तर MCQ मे बी रिपीट होत नाही, परंतु तुम्ही पाहू शकता कोणत्या चॅप्टरमधून MCQ आलेले आणि किती इझी प्रमाणात MCQ येतात जे की कोणी पण सॉल्व करू शकता. आणि तुम्ही जर मॉडरेट लेवलचे जर विद्यार्थी असाल आणि तुमच्या मागे पुढे जर ब्रिलियंट स्टुडंट असेल तर तुम्हाला MCQची टेन्शन राहणार नाही. ठीक आहे, तसं तुम्ही पण लिहू शकता. तुम्ही पाहू शकता layer is in close contact in central nervous system in human being. After then cellular factor in innate immunity is provided by and annealing steps. तुम्ही पाहू शकता DNA annealing step of PCR techniques ऑपरेट ॲट डिग्री सेल्सिअस. किती डिग्री सेल्सिअस तो अनेलिंग ही प्रोसेस होते ते पण लिहू शकता. 3 टाईपचे प्रोसेस असतात विद्यार्थी मित्रांनो आणि वेगवेगळ्या टेम्परेचरवर ते कॅरी होतात. इझी क्वेश्चन आहे, तुम्ही सॉल्व करू शकता. आफ्टर देन क्वेश्चन 2मध्ये आपण बघणार आहोत 1 मार्क्सचे 8 क्वेश्चन कोणते आले होते आणि यावेळेस पण कोणते येऊ शकतात. सर्वात अगोदर आला होता नेम ऑफ द गायनोशियम, पार्ट ऑफ द गायनोशियम डिटरमाइन द कंपॅबिलिटी. इझी क्वेश्चन आहे, 1 मार्क्ससाठी तुम्हाला फक्त नेम लिहायचे आहेत. विच इज द प्रायमरी प्रिकर्सर ऑफ IAA प्लांट. IAA प्लांटमध्ये कोणता प्रायमरी प्रिकर्सर आहे. 1 मार्क्ससाठी तुम्हाला इन वन वर्ड भी तुम्ही जर लिहिलं तरी चालेल. डायरेक्ट तुम्हाला 1 मार्क्स देऊन देईल एक्झामिनर चेकर. देन नेम ऑफ दी सेल विच इज रिस्पॉन्सिबल फॉर नायट्रोजन फिक्सिंगसाठी. सायनोबॅक्टेरियामध्ये कोणता सेल आहे जो की रिस्पॉन्सिबल आहे नायट्रोजन फिक्सिंगसाठी ते पण तुम्हाला एका ओळीत लिहायचं आहे. हाऊ मेनी बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट हॅव बीन आयडेंटिफाईड अराउंड द वर्ल्ड. कोणकोणत्या बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे ते पण तुम्हाला लिहायचं आहे. मायनर चॅप्टर आहे, त्यामधून क्वेश्चन आला 1 मार्क्सचा. नेम द प्लांट डिसीज बाय ॲग्रोबॅक्टेरम. ठीक आहे ना, तो ॲग्रोबॅक्टेरममधून कोणकोणते नेम ऑफ द प्लांट डिसीज आहे ते तुम्ही इझिली लिहू शकता. आयडेंटिफाय द ट्रोफोप्लास्ट सेल विच आर इन कॉन्टॅक्ट विथ द एम्ब्रियोनल नॉव ड्युरिंग द ब्लास्टुलेशन. तुम्ही पाहू शकता रिप्रोडक्शनचा टाईप आहे, पार्ट आहे. तुम्ही त्यातून क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक वेळेस 1-2 मार्क्सचा मिळून जाईल. फ्रॉम द गिवन डायग्राम आयडेंटिफाय. असा तर क्वेश्चन मे बी एखाद क्वेश्चन तुम्हाला येतो, बट हा क्वेश्चन रिपीट होऊ शकत नाही. व्हॉट डू यू मीन बाय पायोनियर स्पीसीज. काही अशा स्पीसीज आहे जे की तुम्हाला इम्पॉर्टंट 1 मार्क्ससाठी इझी येऊ शकतात आणि जे तुम्ही रीड नाही केलं तरी तुम्हाला पेपरच्या टायमाला तर येतात. कारण की तुमचा जो सिलेबस कवर होतो ट्युशन क्लासेसमध्ये किंवा तुमच्या क्लासमध्ये, तर तुमचा तो 1 मार्क्सचा क्वेश्चन कुठंच जात नाही. सेक्शन बीमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन असा पाहायलाच मिळेल, मे बी रिप्रोडक्शन मेल फिमेलमधलाच तुम्हाला क्वेश्चन येतो की नेम ऑफ द फॉलोइंग रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. येऊ शकतो आणि येतोच, कारण की तुम्हाला माहीत आहे खूप इम्पॉर्टन्स देतात पेपरवाले या टॉपिकना. 2 टॉपिकपैकी तुम्हाला एक क्वेश्चन मिळतो हमखास. आयडेंटिफाय दी गिवन पार्ट डायग्राम ऑफ दी ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. तुम्हाला पार्ट्सला नाव द्यायचे आहे. ओव्हरऑल सिम्पल आहे, कोणी पण देऊ शकतं. आयडेंटिफाय क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज ड्यू टू द नॉन डिसजंक्शन ऑफ 21st नंबर ऑफ क्रोमोझोम अँड इनलिस्ट इट्स सिम्टॉम. तुम्हाला काय करायचं आहे, थोडं तुम्हाला हार्ड वाटत असेल, बट आयडेंटिफाय द क्रोमोझोमल डिसऑर्डर. तुम्हाला क्रोमोझोमल डिसऑर्डर आयडेंटिफाय करायचे आहे, म्हणजे त्याचे नाव लिहायचे आहेत. कॉज ड्यू टू नॉन डिसजंक्शन ऑफ 21st नंबर ऑफ क्रोमोझोम. ड्यू टू नॉन डिसजंक्शन ऑफ 21st नंबर ऑफ क्रोमोझोम अँड इनलिस्ट दी सिम्टॉम. आणि त्याचे सिम्टॉम पण तुम्हाला लिहायचे आहे. ठीक आहे ना. तर इझी क्वेश्चन आहे, काही असं घाबरायची जरूरत नाही, कारण की इन थेरॉटिकल तुम्ही काही पण म्हणजेच ओव्हरऑल लिहू शकता यामध्ये. ठीक आहे. राईट द एम ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. आता याच्यावरती तुम्ही मनानं पण लिहू शकता. राईट द एम ऑफ द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. तुम्ही मनानं पण याच्यावरती लिहू शकता, कारण जर तुम्ही ह्युमन जिनोम प्रोजेक्टबद्दल काही पण वाचलं असेल तर तुम्ही यामध्ये पॉईंट वाईज लिहून ते तुम्ही इझिली मार्क्स ते गेन अप करू शकता.
तर तुम्हाला क्वेश्चन सोडायचा नाही, जो पण तुम्हाला थेरॉटिकल लिहिता तो लिहायचा. आणि ज्या स्टुडंटनी पाठ केलं असेल किंवा ज्या स्टुडंटना पूर्ण कन्सेप्ट माहीत आहे ते तर पॉईंट वाईज इन गुड हँडरायटिंग त्यांनी जर लिहिलं तर त्यांना आउट ऑफ मार्क्स मिळण्याकरता कोणीच रोखू शकत नाही. आफ्टर देन कॉलम 1 कॉलम बी तुम्ही पाहू शकता मॅच द पार्ट ऑफ द ओह्यूल गिवन इन कॉलम 1 विथ द पार्ट ऑफ द गिवन इन कॉलम 2. कॉलम 1मध्ये आणि कॉलम 2मध्ये तुम्हाला काही पार्ट्स दिलेले आहेत. एग्स, न्यू सेलस, आउटर इंटरगमेट, इनर इंटरगमेट, टेस्टा, टेगमन, पेरिसम तुम्हाला ओनली त्यांना जुळवायचे आहे. आणि अगदी पण मेल अँड फिमेल रिप्रोडक्शन म्हणजेच तुम्हाला पाहू शकता त्यामधील बहुत साऱ्याचे क्वेश्चन आहे जे तुम्हाला मार्क्स देऊन जातील. आणि त्या पार्टला पण जे वेटेज आहे ते खूप जास्त आहे. दोन्ही चॅप्टरना वेटेज खूप जास्त आहे. तर तुम्ही ते जे वेटेज आहे त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि ते जे चॅप्टर आहे तुम्ही ओव्हरलुक जरी केले तर तुम्ही ते मार्क्स हमखास घेऊ शकता. नंतर क्वेश्चन नंबर 7 हा रिपीट नाही होत. दे डिफाईन द फॉलोइंग. काही असे टर्म आहेत जे तुम्हाला रिपीट होऊ शकतात. ग्रॅव्हिटेशनल वॉटर, कंबाईन वॉटर, देन हायग्रोस्कोपी वॉटर अँड कॅपिलरी वॉटर. येस गाईज ह्याने की हे रिपीट होऊ शकतात. खूप पॉसिबिलिटी आहेत. आणि ॲज चॅप्टरवरती तुम्हाला डिफरंट टर्म जर बनत असतील ते पण तुम्ही पाहून घ्यायचे आहे. ठीक आहे. देन वन गिव्ह द डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. वॉटरच्या प्रॉपर्टी इझी क्वेश्चन आलेला होता, कोणी पण लिहू शकतो. देन वन अ पर्सन मेट विथ अ स्मॉल ॲक्सिडंट अँड ब्लीड बट व्हेरी सून स्टॉप द ब्लिडिंग. एक्सप्लेन द फिजिओलॉजिकल प्रोसेस रिस्पॉन्सिबल फॉर दिस. काय असतो फायब्रिजन निघतो, फायब्रिजन, प्लेटलेट, ओव्हरऑल जे पण तुम्हाला जी प्रोसेस माहीत आहे ब्लिडिंगची ती प्रोसेस तुम्ही लिहून ठेवली. बट इन डायग्रॅमॅटिक जर लिहिली खूप चांगलं, कारण की तुम्ही जर स्टेप वाईज लिहिली 1 2 3 4 करून तुम्ही जर स्टेप वाईज लिहिली तर त्याला मार्क्स तो इझिली देऊन देतो एक्झामिनर चेकर. देन वन पॉईंट्स पण तुम्हाला लिहायचेच आहेत. मॅच द अँटीबायोटिक्स इन कॉलम 1 विथ देअर मायक्रोबियल सोर्स इन कॉलम 2. तुम्हाला मायक्रोबियल सोर्स दिलेला आहे आणि अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला नवीन पॅटर्ननुसार पाहायला मिळतात जे की तुम्हाला इझिली क्वेश्चन कवरअप करून देतात, मार्क्स मिळवून देतात. कारण की गाईज तुम्ही जोड्या तर लावू शकतात. मे बी तुम्हाला जर नाही येते चारी बरोबर आल्या तरी तुम्ही जर काही पण येथे ओव्हरऑल जोड्या जर मनाने पण लावल्या तर तुम्हाला 1 मार्क्स इथे मिळतो. आणि हे जे पेअर आहेत ते इझी असतात. म्हणजे तुम्ही हे पेअर इझिली जोडून 2 मार्क्स कवरअप करू शकता. तुम्ही पाहू शकता काही नाही, येथे फक्त अँटीबायोटिक आणि त्यांचे मायक्रोवेव्ह सोर्स आलेले आहेत. देन वन क्वेश्चन 12. ॲब्सिसिक ॲसिड इज द कॉमन नेम गिवन टू द आयडेंटिकल सबस्टन्स आयसोलेटेड सेपरेटली. नेम द गिव द केमिकल फीचर ऑफ ॲस्कॉर्बिक ॲसिड. मे बी क्वेश्चन रिपीट नाही होऊ शकत. खूप डिफिकल्ट क्वेश्चन ओव्हरऑल विद्यार्थ्यांकरता आला होता. ठीक आहे, तसा क्वेश्चन इझी आहे. व्हॉट आर द इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी विथ यस रिलेशन टू ह्युमन हेल्थ. इझी क्वेश्चन आहे आणि अशाच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला रिपीट होऊ शकतात सेम टाईपनुसार. गिव्ह द ॲडॅप्टेशन शोज बाय द डेझर्ट ॲनिमल. येस गाईज हा पण क्वेश्चन सोपी आहे आणि ज्या चॅप्टरमधून आला तुम्ही पाहून घ्या. याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन बनत असतील ते पण तुम्ही करून घ्या, क्योंकि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो आणि तो रिपीट होऊ शकतो मे बी. जसं तसं येणार नाही, बट तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक किंवा ॲडॅप्टेशन लिहायला येऊ शकतात. ठीक आहे. देन वन सेक्शन सी. अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. अटेम्प्ट एनी 8 जवळपास तुम्ही पाहू शकता तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क्स दिलेले आहे आणि यातील खूप असे क्वेश्चन आहेत जे की तुम्हाला रिपीट पाहायला मिळू शकतात. ठीक आहे. सर्वात अगोदर तर एक्सप्लेन द नॅचरल सिलेक्शन ऑफ एक्झाम्पल ऑफ इंडस्ट्रियल मेलॅनिझम. देन वन डिस्क्राईब द फिजिओलॉजिकल इफेक्ट अँड ॲप्लिकेशन ऑफ गॅसियस हार्मोन इन प्लांट. येस गाईज प्लांट रिलेटेड तुम्ही पाहू शकता किती सारे क्वेश्चन बनलेले आहेत. व्हॉट इज द इकोलॉजिकल सक्सेशन. नेम व्हेरियस सिरल स्टेज. देन वन फ्रॉम द पायोनियर स्पीसीज टू क्लायमॅक्स कम्युनिटी विथ सुटेबल एक्झाम्पल इन हायडार्च सक्सेशन. ओके, सक्सेशनवरती तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे, तो पण तुम्ही एक वेळेस पाहून घ्याल. विथ द हेल्प ऑफ नीट लेबल डायग्राम डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर. येस गाईज तुम्ही पाहू शकता रूट हेअरवरती क्वेश्चन बनलेला आहे तुमचा 3 मार्क्सचा, जो की इझी आहे. अशाच प्रकारचे इझी क्वेश्चन तुम्हाला यावर्षी पण पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. रिपीट होऊ शकतो तो क्वेश्चन, तुम्ही एक वेळेस पाहून जा. कंप्लीट द फॉलोइंग फ्लो डायग्राम ऑफ डबल सर्क्युलेशन. डबल सर्क्युलेशनचा एक फ्लो डायग्राम तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्हाला असं नाही की तुम्ही ॲज इट इज इथे नाव लिहायचे आहे. जर इथं समजा हार्ट, इथं जर समजा ओव्हरऑल तुम्ही पाहू शकता जर इथं स्पेसिफिक काही शब्द यायचा आहे आणि तुम्ही त्याच्या निगाडीत पण लिहिला तरी चालून जाईल. असं काही नाही की तिथे स्पेसिफिक रेड ब्लड सेल्स लिहायचे, तुम्ही रेड ब्लड सेल्स लिहा. तुम्ही जर ब्लड पण लिहिलं तिथं तर चालून जातं, तुम्हाला मार्क्स मिळून जातात. ठीक आहे. देन वन डिस्टिंग्विश बिटवीन द हायपरथायरॉइडिझम अँड हायपोथायरॉइडिझम. येस गाईज सिम्पल डिफरन्स आहे, तुम्ही लिहू शकता. तर पाहूया सेक्शन डी. अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. तुम्हाला 5 क्वेश्चन दिलेले आहे आणि अटेम्प्ट 3 करायचे आहे. विथ द हेल्प ऑफ नीट लेबल डायग्राम डिस्टिंग्विश बिटवीन आर्टरी अँड वेन. एकदम इझी क्वेश्चनला आर्टरी आणि वेन्सची तुम्हाला डायग्राम काढायची आहे, एक थोडी लहान एक थोडी मोठी. देन वन डायलेशन कॉन्सन्ट्रेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा ओव्हरऑल स्पेस दाखवायचा आहे, एका म्हणजे कमी स्पेस दाखवायचा आहे आणि तुम्हाला डायग्राम काढून सिस्टमॅटिक ओव्हरऑल तुम्हाला डिस्टिंग्विश करायची आहे. देन स्टेट द नेम ऑफ हार्मोन अँड ग्लँड सिक्रेटिंग देम. हा पण क्वेश्चन एकदम इम्पॉर्टंट आहे, एक वेळेस पाहून घ्याल. देन वन डिस्क्राईब द आउटब्रीडिंग डिव्हायसेस विथ इनकरेज क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशनचा क्वेश्चन आलेला आहे, इम्पॉर्टंट आहे, एक वेळेस पाहून घ्याल. ठीक आहे ना.
सेम क्वेश्चन तर रिपीट होऊ शकत नाही, बट तुम्हाला हे जरी क्वेश्चन केले तर तुम्हाला याच्याशी निगडीत दुसरा क्वेश्चन आला तो अटेम्प्ट करता येईल विद्यार्थी मित्रांनो, गॅरंटेड. देन वन पाहू शकता, एक्सप्लेन द लॉ ऑफ डॉमिनन्स अँड कम्पेअर हाऊ इट डिफर फ्रॉम इनकम्प्लीट डॉमिनन्स and co-dominance and describe the hormonal control in various phases of menstrual cycle. menstrual cycle वरती क्वेश्चन पाहायला मिळतो तुम्हाला. मे बी आता जर हा तुम्हाला क्वेश्चन येथे विचारला असेल, हाच क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारू शकतात, म्हणजेच थोडी अदलाबदला होणार आहे. बट तुम्हाला क्वेश्चन जर तुम्ही हे पण करून गेले तरी तुम्हाला जवळपास 50% तुमचा सिलेबस कंप्लीट होणार आहे. तर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. ओव्हरऑल हे जे पेपर आहेत खूप इम्पॉर्टंट राहणार तुमच्याकरता आणि खूप सारे असे क्वेश्चन आहेत जे की रिपीट होणार आहे. तर मे बी येणारा नेक्स्ट पेपर जो आहे तो मॉडेल पेपर राहणार 2023 करता. प्रिव्हियस इयर पेपर नाही राहणार आहे, त्यामुळे तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामधील खूप सारे असे क्वेश्चन आहे जे की तुम्हाला ॲज इट इज पाहायला मिळतील. ठीक आहे. तर प्रिव्हियस इयर तुम्हाला सांगितले 2 प्रिव्हियस इयर पेपर मी टाकणार आहे, ते तुमच्याकरिता खूप महत्त्वाचे, जे ते तुम्हाला पाहून जायचेच आहे. प्लस एक मॉडेल पेपर देणार आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि याचे क्वेश्चन तुम्हाला कशाप्रकारे अटेम्प्ट करायचे ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. प्लस विद्यार्थी मित्रांनो, हा जो PDF आहे आणि येणारे जे प्रत्येक PDF आहे तुमचे प्रत्येक एक्झामचे 12th सायन्सवाल्यांचे, ते तुम्हाला कुठून डाउनलोड करायचे आहे. सर्वात अगोदर तुम्हाला खाली एक लिंक मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, किंवा तुम्ही डायरेक्टली सर्च करू शकता znews24h.com. येस गाईज, येथे प्रत्येक पेपर अवेलेबल आहे. znews24h.com यावरती तुम्ही जाल. येथे तुम्ही जो पेपर पाहिजे तो पेपर सर्च कराल, किंवा यावरती तुम्ही थोडं स्क्रोल डाऊन करत जाल तुम्हाला तिथे 10वीचे 12वीचे पूर्ण सब्जेक्टचे जे तुमचे विषय आहेत, जे कोणता विषय आहे विथ सोल्युशन तुम्हाला PDF तिथे प्रोव्हाइड केलेले आहेत. प्लस माझं टेलिग्राम चॅनल आहे, जिथे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळतो आणि या चॅनलसोबत तुम्हाला त्या चॅनलला पण जॉईन व्हायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑल द बेस्ट फॉर युअर अपकमिंग एक्झाम. चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि टेलिग्रामला जॉईन होऊन जायचं आहे.